नवरात्र संपली की शेवटच्या दिवशी दसरा येतो आणि या दिवशी विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचं पूजन या दसऱ्याच्या दिवशी विशेषत्वाने केलं जातं. मुले पाठीवर सरस्वतीची प्रतिकात्मक चित्र काढून त्या पाठीची पूजा करतात. पुस्तकांची आणि विद्येची ही पूजा असते. एवढ्याच काय तर या दिवशी कामगार शेतकरी त्यांच्या अवजारांची सुद्धा पूजा करतात. आपल्या आतल्या वाईट प्रवृत्तींना रोखण्यासाठी रावणाचा एक पुतळा करून त्याचं दहनही सुद्धा केलं जातं आणि यासोबतच आपट्याची पानं सुद्धा वाटली जातात. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जातात. पण आता दसऱ्याला आपट्याचीच पानं का बरं वाटतात? काय आहे त्याच्या मागची कहाणी? आपट्याच्या पानांचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व नक्की काय आहे हे जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी श्रेयस प्राईम संवाद युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो. दसरा हा सण प्राचीन काळापासूनच भारतात सर्वत्र साजरा केला जातो. सुरुवातीच्या दिवसात तो कृषी महोत्सव म्हणून असायचा. पावसाळ्यात पेरलेलं पीक घरात आणण्याच्या दिवसात दसरा सण असायचा. आजही तसंच काहीसं घडताना आपण पाहतो. आता हेच पहा ना, कित्येक जण नवमीच्या दिवशी शेतात तयार झालेल्या भाताचे लोंगर घरी आणून त्याची पूजा करतात, घराच्या प्रवेशद्वारावर टांगतात. आजही जवस धान्याची पेरणी केली जाते. तयार झालेल्या धान्याचे तण देवास वाहिले जातात. या सर्व गोष्टी कृषी महोत्सवाचंच महत्व सांगतात. यापुढे या सणाला धार्मिक रूप आलं. पुढे हा दिवस पराक्रमाच्या पूजनाचा दिवस म्हणूनही मानला जाऊ लागला. या दिवशी शस्त्रांची पूजा करतात. हत्ती, घोडे यांसारख्या युद्धासाठी लागणाऱ्या पशूंचीही पूजा केली जाते. चातुर्मासातील एक महत्वाचा सण म्हणजे दसरा 3.5 मुहूर्तांपैकी दुसरा एक मानला जातो. चतुर्मासात अश्विनी महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमी पर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर 10व्या दिवशी म्हणजे दशमीला दसरा साजरा केला जातो आणि या दशमीला विजयादशमी ही म्हणतात. पण ते नक्की का? तर दुर्गासूर राक्षसाने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून त्याला प्रसन्न केले होते. मला त्रैलोक्याचे राज्य मिळावं असा वरही त्याने ब्रह्मदेवाकडून मिळवला. तसेच पुरुषाच्या हातून मृत्यू होणार नाही असाही वर एक मिळवला. दुर्गासूर हे 2 वर मिळताच सर्वांना त्रास देऊ लागला. शेवटी त्याने इंद्रदेवीविरुद्ध लढाई पुकारली. परंतु शंकराचार्य यांचा सेनापती असल्याने तो मेलेल्यांनाही संजीवनी विद्येच्या जोरावर जिवंत करत असे. दुर्गासुराने बृहस्पतीला कैद करून पाताळात स्थानबद्ध करून ठेवलं होतं. इंद्राचाही त्याने पराभव केला. नंतर ब्रह्मा, विष्णू, महेश यांना जिंकण्यासाठी त्याने आपला मोर्चा वळवला. सर्वच घाबरले होते. दुर्गासुराला पुरुषाच्या हातून मृत्यू येणार नव्हता. शेवटी त्याला मारण्यासाठी पार्वतीने योजना आखली. विजया हे नाव धारण करून ती शस्त्रास्त्रांनी सज्ज झाली. महादक्षिणी, मोहमाया, चामुंडा इत्यादी 56 कोटी स्त्रियांचं सैन्य तिनं उभा केलं. असिलेमा, दुर्धर, दुर्मुख आणि बिडाळ यांसारख्या बलाढ्य राक्षसांना तिने ठार मारले. त्यानंतर ताळंजव राक्षस संतापला. त्याने विजयादेवीवर प्रचंड पर्वत फेकला. विजयादेवीने आपल्या शस्त्राने पर्वताचे तुकडे केले. शेवटी घनघोर लढाई करून विजयादेवीने विजय मिळवला. ही लढाई 9 दिवस चालली. 10व्या दिवशी जय मिळाल्याने विजयादशमीच्या स्मरणार्थ या दिवसाला विजयादशमी हे नाव मिळालं. या सणाला धन, ज्ञान, भक्तीची पूजा केली जाते. त्याचं प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पानं, पाटी पुस्तकं अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रांची पूजा करण्यात येते. धनसंपदा म्हणजेच महालक्ष्मी, शक्ती म्हणजेच महाकाली, ज्ञानसंपदा म्हणजेच महासरस्वती या 3 शक्ती देवींचे स्मरण दसऱ्याला केले जाते. नवरात्र उत्सवात बसविलेल्या देवी मूर्ती आणि घटांची मिरवणूक काढून विसर्जन केलं जातं. दसऱ्याला सोन्याचं प्रतीक म्हणून आपट्याची झाडाची पानं देण्याची प्रथा आजही टिकून आहे आणि या आपट्याची पानं लुटण्यामागे खरं तर बऱ्याच अशा कथा आहेत. त्यातील रामाची कथा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. पण त्याच्याही बऱ्याच अगोदरपासून ही प्रथा सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हिंदू धर्मात दसऱ्याला सोनं लुटण्याची प्रथा रघुराजाच्या कहाणीशी जोडलेली आहे. पुराण कथानुसार राम, लक्ष्मण आणि त्यांचे वडील दशरथ या सगळ्यांचा रघुराजा हा पूर्वज होता. त्यांची महती एवढी होती की ज्या इक्ष्वाकू कुळात त्यांचा जन्म झाला ते पुढे रघुकुल म्हणून ओळखले जाऊ लागले. संस्कृत मधल्या महाकवी कालिदासांच्या रघुवंश या काव्यात रघुराजाची आणि त्याच्या वंशातल्या राजांची कहाणी मांडलेली आहे, ज्यात रघुराजाच्या दानशूरतेविषयी एक कथा सांगितली जाते. तर त्या कथेनुसार पैठण नगरात देवदत्त नावाचा माणूस राहत होता. त्याला कौत्स्या नावाचा एक मुलगा होता. या मुलाने वरतंतू नामक ऋषींकडून राहून विद्यार्जन केलं. विद्यार्जन पूर्ण होताच त्याने आपल्या गुरूंकडे आपल्याकडून दक्षिणा घ्यावी अशी त्याची इच्छा होती. त्याचा फारच आग्रह पडल्यामुळे त्याचे गुरु त्याला म्हणाले, तुझा एवढा आग्रह आहे तर तुला शिकवलेल्या प्रत्येक विद्येबद्दल 1 कोटी याप्रमाणे 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणि त्याही एकाच माणसाकडून पाठवून दे. परंतु एकाच माणसाकडे एवढं द्रव्य मिळणं कठीण होतं. रघुराजा उदार होता, परंतु त्याच्याकडेही एवढं द्रव्य नव्हतं. 3 दिवसात सुवर्ण मुद्रा देण्याचं राजाने कौत्स्याला आश्वासन दिलं. ही गोष्ट इंद्राला समजताच त्याने अयोध्या नगराबाहेर
आपट्याच्या आणि शमीच्या झाडांवर कुबेराकडून सुवर्ण मुद्रा कवचाला दिल्या. उरलेल्या ठेवून त्याने लोकांस त्या नेण्यास सांगितल्या. लोकांनी या वृक्षांची पूजा केली आणि सोनं लुटलं. म्हणून दसऱ्याच्या दिवशी शमी आणि आपट्याची पूजा करून पाने एकमेकास देण्याची पद्धत पडली. या कथेमध्ये लोकांना सुवर्ण मुद्रा लुटण्यास सांगितलं आणि तिथून खरी सुरुवात झाली ती आपट्याची पानं लुटायला. पुढे पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती. त्यापैकी धनुष्य आणि काही बाण बृहन्नडेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटच्या गायी सोडून आणण्यासाठी वापरलेल्या आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले, अशी ही कथा आढळून येते. त्यामुळे विजयादशमीला शमीची पूजा करून त्याचं औक्षण केलं जातं. म्हणूनच या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन ही 4 कृत्य करायची असतात असंही म्हटलं जातं. पण हिंदू शास्त्रात कोणतीही गोष्ट विनाकारण नसते. आपट्याची पानं आपण दसऱ्याला वाटत असलो तरी त्यांचं वैज्ञानिक महत्व सुद्धा आहे असंही सांगतात. आपट्याची पाने ही एक नवी ऊर्जा तयार करतात. शमी ही तेज तत्वरूपी आहे, तसेच आपट्याची पाने ही आप आणि तेज या कणांशी जोडलेली असतात. शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्वाच्या बळावर प्रवाही बनतात. ज्यामुळे आपण आपट्याच्या पानांचं आदान प्रदान करतो तेव्हा ते तेज स्वरूपी कण आपट्याच्या पानातून जीवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात. त्यामुळे जीवाच्या तळहातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होतात. तसंच आवश्यक तत्व जीवांच्या सूक्ष्म देहापर्यंत आपकणांच्या सहाय्याने झिरपले जातात. त्यामुळे आपट्याची पानं वाटली जातात. दसरा का साजरा करतात हे सर्वांनाच माहिती असेल, पण दसऱ्याच्या दिवशी सोनं घ्या म्हणून आपट्याची पानं का वापरतात हे तुम्हाला माहित होतं का? आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम संवाद YouTube चॅनेलला. धन्यवाद.